आता लोणावळ्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। पर्यटकांनी गजबजणाऱ्या टायगर पॉइंटवर एका तरुणीनं मृत्यूला कवटाळल्यानं खळबळ उडाली आहे। मुंबईत कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या श्रेया पटी या 20 वर्षीय तरुणीनं 400 फूट खोल दरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलंय। या थरारक घटनेनंतर तब्बल 36 तासांनी तिचा मृतदेह शोधण्यात यश आलंय। पाहूयात त्याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट। लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉइंट, पर्यटकांनी गजबजलेलं हे ठिकाण, पण याच ठिकाणी घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। मुंबईत LLBचं शिक्षण घेणारी 20 वर्षीय श्रेया नरेंद्र पटी हिने टायगर पॉइंटवरून जवळपास 400 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलंय। लोणावळा येथील टायगर पॉइंट येथील दरीमध्ये घडलेल्या घटनेने खरं तर लोणावळा परिसर हादरलेला आहे। मुंबई येथील श्रेया पती वय वर्ष 20 ही तरुणी 31 जानेवारी रोजी याच ठिकाणी सोलो ट्रॅकिंगसाठी आली होती। सुमारे 390 फूट खोल दरीत तिचा मृतदेह आढळून आला। अत्यंत कठीण परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन राबवून मृतदेह बाहेर काढण्यात आला। 31 जानेवारीला श्रेया ट्रेकिंगला जाते असं सांगून घरातनं बाहेर पडली होती। लोणावळ्यामध्ये आल्यावर तिने आधी ड्यूक्स नोजला भेट दिली आणि त्यानंतर रिक्षानं ती टायगर पॉइंटला पोहोचली। टायगर पॉइंटवरच्या एका स्नॅक सेंटरच्या मागे श्रेयाची बॅग बेवारस अवस्थेत सापडली। संध्याकाळपर्यंत श्रेया घरी परतली नाही आणि त्यामुळे कुटुंबियांनी फोन केला, पण तिचा मोबाईल बंद लागत होता। अखेर बॅगेतील ओळखपत्रावरून दुकानदाराने कुटुंबियांना माहिती दिली आणि एकच खळबळ उडाली। लोणावळा येथील शिवदुर्ग टीम यांच्या मदतीने आपण ड्रोनच्या सहाय्याने तिचा दरीमध्ये शोध घेतला, तर दरीमध्ये आपल्याला ती जखमी अवस्थेत मिळून आली। आपण शिवदुर्ग टीमच्या व पोलिसांच्या मदतीने तिला वर घेऊन तिला हॉस्पिटलाइज केले असता ती दाखलपूर्व मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये रेस्क्यू टीमने मृतदेह बाहेर काढलाय। कौटुंबिक वादातून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। श्रेया ही मुंबईतल्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिकत होती। तिच्या या निर्णयामुळे पटी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। लोणावळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत, पण या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा आणि वाढत्या आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। सागर शिंदे, पुढारी न्यूज, लोणावळा।